नमस्कार. महाराष्ट्रातील लाडकी बहीण मालामाल मात्र निराधार कंगाल अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. होय, मी असे काय म्हणतोय तुम्हाला लक्षातच आलेले असावे. लाडक्या बहिणीचा जी.आर. आला, परंतु निराधारांचा विचार कुणी नाही केला. अशा पद्धतीचं जे आहे तर ते स्टेटमेंट आता लाभार्थ्यांकडून विचारलं जात आहे. कारण आताच काही वेळांपूर्वी लाडकी बहीण योजना याचा जी.आर. देखील आलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबर महिन्याचे पैसे किंवा इतर महिन्यांचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहे, काय शासन निर्णय आहे याविषयीची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. परंतु दिव्यांग, निराधार, गरजूवंत, होतकरू, महाराष्ट्रातील सर्वात गरीब असलेला घटक किंवा गरजूवंत असलेला घटक याचा विचार मात्र शासनाने अद्यापही केलेला दिसत नाही आहे. कारण नोव्हेंबर महिना लोटून गेलेला आहे, डिसेंबर आता संपायला जवळजवळ आलेला आहे, अर्धा महिना होत आलेला आहे, तरी देखील निराधार महिलांना, निराधार लाभार्थ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही. मग आता शासन निराधारांना पैसे 2026मध्येच देणार आहेत का, असा प्रश्न देखील निराधारांकडून आता विचारला जातो आहे. अत्यंत खेदाची बाब आपण म्हणू शकतो. अधिवेशन चालू असताना सरकारला लाडक्या बहिणीचा जो आहे तर तो शासन निर्णय काढता आला, परंतु निराधारांविषयी सरकारने अजिबातही जे आहे तर ते कुठेतरी विचार करण्याचा प्रयत्न अजिबातही केलेला नाही आहे. अजिबातही लक्ष देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो सरकारने केलेला आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची जी आहे, लाभार्थ्यांकडून अत्यंत संताप जो आहे तर तो व्यक्त केला जातो आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला पैसे सरकार देणार आहेत की नाही, हा देखील एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. नमस्कार. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची देखील उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, वारंवार लाभार्थ्यांकडून मला फोनच्या माध्यमातून, कमेंट्सच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो आहे की सर शासन निर्णय कधी येणार. तर मी तुम्हाला तारीख सांगितलेली आहे की तुम्हाला शासन निर्णय हा 10 तारखेपर्यंत अपेक्षित होता. आणि आज सकाळी मी सांगितलेला आहे 8 तारखेला की तुम्हाला हा शासन निर्णय 8 तारखेच्या सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित होता. परंतु सरकारने निराधारांचा शासन निर्णय न काढता लाडक्या बहिणीचा शासन निर्णय जो आहे तर तो काढलेला आहे. त्यामुळे आता मी काय बोलणार, मला देखील बोलण्यासाठी काही शब्द इथे सुचत नाही आहे. पुढील प्रश्न लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो आहे की सर डिसेंबर महिन्याचे पैसे कधी वितरित होणार. बऱ्याच लाभार्थ्यांना औषधांसाठी, गोळ्यांसाठी पैसे नाही आहे, असे देखील फोन कॉल्स, कमेंट्स जे आहेत त्या वारंवार येत आहेत. तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, परंतु फक्त सोबत असणं म्हणजे तुमच्या गोळ्या किंवा तुमच्या औषधांची सोय होणं हे नाही आहे, हे देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो, परंतु खरी गरज किंवा काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे हे तुम्हालाच जे आहे तर ते माहीत आहे. तर बघा, मी सांगू इच्छितो, लाभार्थ्यांना अनुदान 15 तारखेच्या नंतर वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे. परंतु आता जर शासन अशा पद्धतीने वागत असेल की काही लाभार्थ्यांना, जवळजवळ 50% लाभार्थ्यांना अद्यापही पैसे नोव्हेंबरचेच मिळाले नाही आहे आणि लाडक्या बहिणीचा शासन निर्णय देखील इथे आलेला आहे. खरी गरज तर दिव्यांग, निराधार, गरजूवंत, होतकरू, विधवा महिला यांना आहे. परंतु सरकार जे आहे तर ते लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना सर्व आहेत, हातपाय आहेत, डोळे आहेत, दृष्टी आहे आणि इतर सर्व यांनी त्या सक्षम आहेत, तरी देखील त्यांना मदत करायची. आणि एका साईडला जो आहे तर तो निराधार बांधव आहे, ज्याच्या घरामध्ये त्याला पोसायला कोणी नाही आहे, ज्याला औषधे घ्यायला पैसे नाही आहे, अशा लाभार्थ्यांना वंचित ठेवायचं, हा सरकारचा जो आहे तर तो समान न्याय आहे का, हे आता तुम्हीच ठरवायचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आपण पाहूया, तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच लाभार्थ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो आहे की सर, आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तरी देखील नोव्हेंबरचे पैसे का आलेले नाही, असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे. यांना सांगू इच्छितो, तुमचे ऑथेंटिकेशन जे आहे तर ते पूर्ण न झाल्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. तर तुम्ही शक्य असल्यास ताबडतोब लवकरात लवकर जे ऑफिशियल टाईम आहे त्या वेळेत तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, प्रत्येकाने जायचं नाही आहे, गावातील एका व्यक्तीला पाठवा आणि विचारपूस करा आणि त्यानंतरच तुम्ही जा. कारण मला माहिती आहे की दिव्यांग बांधवांना किंवा जे गरजूवंत आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांना कोणी मदत करत नाही वेळेवर. उद्या या,
साहेब नाही आहेत, सर्व्हर डाऊन आहे, अशा पद्धतीचे उत्तर आहेत जे आहे तर ते मिळत असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीला तुमच्या गावातून पाठवा आणि त्यानंतर जर तुमच्या याच्यामध्ये ती सोय असेल, ऑथेंटिकेशन करण्याची सोय चालू झालेली असेल, अपडेट करण्याची सोय चालू झालेली असेल, तरच तुम्ही तिथे जाणं अपेक्षित आहे. अन्यथा तुम्ही जाल मेहनतीने आणि तुम्हाला वापस पाठवलं जाईल, तर असं व्हायला नको. त्यामुळे लाभार्थ्यांनी याची काळजी घ्यावी. पुढील प्रश्न आपण पाहूया. बऱ्याच लाभार्थ्यांनी कॉमन प्रश्न विचारलेला आहे. आज मी कुणाचंही नाव घेत नाही आहे, कारण अत्यंत जास्त प्रमाणात हे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. तेच प्रश्नांची उत्तरे आपण देत आहोत. तर बघा, बऱ्याच लाभार्थ्यांना असा प्रश्न पडतोय की आम्हाला 2500 रुपये का आलेले नाही. तर बघा, जर तुम्ही पात्र असाल, जर तुम्ही दिव्यांग आहात, बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांना हा प्रश्न आहे की सर आम्हाला दोन्ही महिने 1500 रुपये आलेले आहे, आमच्याकडे दिव्यांग कॅटेगरीचं कार्ड आहे, तरी देखील आम्हाला पैसे आलेले नाही. असा प्रश्न देखील अनेक लाभार्थ्यांकडून आपल्याला जो आहे तर तो विचारला जातो आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जेव्हा योजना चालू केलेली होती, जेव्हा ही योजना चालू झाली, संजय गांधी किंवा इतर योजना, तर त्या योजना सर्वसाधारणपणे निराधार या कॅटेगरीत टाकल्या जायच्या किंवा संजय गांधीमध्ये टाकल्या जायच्या. म्हणजे त्यावेळेस पैसे सर्वांना सारखे मिळायचे, त्यामुळे एवढं कोणी लक्ष नाही द्यायचं आणि फाईल मंजूर होऊन कुठल्या तरी एका योजनेत तुमचं नाव यायचं आणि तुम्हाला ते पैसे मिळायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला योजना चालू झालेल्या होत्या. परंतु आता सरकारने एक खेळी खेळलेली आहे. काही लोकांना म्हणजे दिव्यांगांना म्हणजे दिले हे चांगलं आहे की वाढीव अनुदान दिलं, पण इतरांना देखील देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर जे आहे तर ते दिव्यांगांना अधिक अनुदान देऊ असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे की आता तुम्ही योजनेत दुसरे आहात, तुमची दिव्यांग म्हणून नोंद नाही आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला मागील 2 महिन्याचे पैसे जे आहे तर ते अद्यापही आलेले नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे बघायचं आहे की तुमची नोंद होत आहे का, किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ही नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे का. मी आधीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही देखील सर्वांनी एकत्र नाही जायचं. एका गावामध्ये 5 दिव्यांग असेल, 10 असेल, त्यांच्यापैकी कोणीतरी एक लोक जाऊन चौकशी करा की सर असं असं आहे, असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अपडेट करत आहात का. तर तुम्ही एक जण गेल्यानंतर इतरांना सांगा आणि इतरांना देखील घेऊन जा, जेणेकरून काय होईल की तुमचा टाईम वेस्ट होणार नाही, तुमचे पैसे जाणार नाही. कारण बरीच दिव्यांग बांधव अशी आहेत ज्यांना चालणं शक्य नाही आहे आणि हे माहिती आहे, आम्हाला फोन लावून सांगत असतात, परंतु आम्ही इथे बसून काही करू शकत नाही. सत्य परिस्थिती, सत्य ज्या वेदना आहेत तर त्या तुम्हालाच खऱ्या पद्धतीने माहीत असतात. आम्ही फक्त माहिती पोहोचवण्याचं एक साधन आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जाऊन तुम्ही तुमचं जे काही आहे अपडेट करून घ्या, नाव दिव्यांग या कॅटेगरीमध्ये, आणि त्यानंतर तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे. पुढील एक कॉमन प्रश्न लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो आहे की सर आम्हाला नोव्हेंबरचे पैसे का मिळाले नाही आहे. काही लोकांना तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळाले नाही आहे. तर ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही, तर त्या मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ऑथेंटिकेशन पेंडिंग आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही आहे. परंतु ऑक्टोबरचे का मिळाले नाही, तर हा देखील एक मोठा प्रश्न आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही का मिळाले नाही. तर बघा, याआधी सामाजिक न्याय विभागाचं जे SAS पोर्टल आहे, तर त्या पोर्टलवरती काही लाभार्थ्यांचे डिटेल्स अपडेट करण्यात आलेले होते. डिटेल्स अपडेट केल्यामुळे जे आहे तर ते लाभार्थ्यांना पैसे म्हणजे त्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत ज्यांचे डिटेल्स अपडेट झालेले आहेत ऑक्टोबरचे. आणि ज्या लाभार्थ्यांचे काहीतरी चूक आहेत, छोट्या मोठ्या चुका आहेत, अशा लाभार्थ्यांचे त्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाहूनच ते कागद साईडला ठेवून दिले किंवा ते पेंडिंग राहिलेलं आहे आणि त्यामुळे तुमचे नाव पोर्टलवरती न अपडेट झाल्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि यापुढे डिसेंबर, जानेवारी जोपर्यंत ते अपडेट होणार नाही तोपर्यंत अनुदान येणार नाही. त्यामुळे ते अपडेट करून घ्या. आता तुम्ही तिथं गेलात आणि सर अपडेट करून घ्या म्हटलं आणि परत जर ते अपडेट झालेलं नाही काहीतरी चुकीमुळे, तर ते परत पेंडिंग राहणार. तर तुम्ही तुमचे तपासा कागदपत्र की तुमचे काही चूक आहे का, आधार कार्डवरती काही वेगळे डिटेल्स आहेत का, डेट ऑफ बर्थ वगैरे काही चुकलेली आहे का, नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का, आडनावामध्ये काही चुका आहेत का, वडिलांचं नाव बरोबर लिहिलेलं आहे का, या सर्व गोष्टी चेक करा आणि नंतर तिथे जा. नाहीतर तुम्ही जाल आणि त्यांना सांगाल अपडेट करा आणि ते म्हणेल हो आम्ही अपडेट केलेलं आहे आणि परत तुम्हाला डिसेंबर, जानेवारीचे पैसे येणार नाही. परत तुम्ही मला कमेंट करून फोनच्या माध्यमातून विचारणार. तर यामध्ये आम्ही तर उत्तर देणार, परंतु यामध्ये तुमचेच जे आहे तर ते प्रॉब्लेम्स होणार किंवा तुम्हालाच याचा त्रास भोगावा लागणार. त्यामुळे कृपया मी जी गोष्ट सांगितली ती एकदा काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतरच जे आहे तर ते प्रोसेस करण्यासाठी पुढे तुम्ही जाऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघतोय. काही प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहे. दिव्यांगांवरती कसा अन्याय होतोय ते देखील आपण बघितलेलं आहे. तर सरकारने
सरकारला हात जोडून विनंती आहे की सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जी गोष्ट किंवा ज्या घटकाला गरज आहे त्या घटकांना तुम्ही आधी व्यवस्था केली पाहिजे आणि त्यानंतर जे आहे तर ते इतर घटकांच्या ज्या गरजा आहेत तर त्या पुरवणं गरजेचं आहे. असं नाही म्हणतं आहे, निराधार असा कुठलाही म्हणत नाही आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका. निराधार हा असा म्हणतो आहे की तुम्ही त्यांना पण पैसे द्या, परंतु आम्हाला आमच्या वेळेवर द्या, त्यांना त्यांच्या वेळेवरती द्या, असं निराधारांचं म्हणणं आहे. 100तून एखादा व्यक्ती म्हणत असेल की लाडकी बहीण योजनेमुळे दिव्यांगांना त्रास होतो आहे वगैरे, त्या गोष्टी ठीक आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. परंतु जर आपण बघितलं तर असा कुठलाही दिव्यांग इतरांविषयी किंवा कुठलाही निराधार इतरांविषयी जे आहे तर ते वेगळ्या भावनेने बघत नाहीत. निराधार असं म्हणतो आहे की सर्वांना मिळू दे आणि आम्हाला देखील मिळू दे आणि आमची देखील मदत होऊ दे. अशा बऱ्याच कमेंट्स, बरेच फोन मेसेजेस माझ्याकडे नेहमी येत असतात. तर अशा प्रकारे आजचे काही कॉमन प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.